गुड मॉर्निंग. मागच्या भागामध्ये आपण प्लेटोचा न्यायाचा सिद्धांत, प्लेटोची आदर्श राज्याची संकल्पना आणि प्लेटोचा तत्वज्ञानी राजा या तीन संकल्पना पाहिल्या. आज आपण प्लेटोचा साम्यवाद ही संकल्पना पाहणार आहोत. प्लेटोने एक आदर्श राज्याची संकल्पना मांडली आणि त्या आदर्श राज्याची संकल्पना मांडण्यामागचं कारण हे होतं की त्या ग्रीक नगरराज्यामध्ये काही नगरराज्यात लोकशाही होती, परंतु ती लोकशाहीचे मूल्याचा पूर्ण ऱ्हास झाला होता आणि काही नगरराज्यामध्ये कुलीन तंत्र होतं आणि काही नगरराज्यामधील हुकुमशाही होती. परंतु या सर्व शासन पद्धतीमध्ये प्लेटोला दोष दिसले आणि त्यामुळे एक वेगळ्या अशा चांगल्या राज्याची संकल्पना मांडली. त्यालाच प्लेटो आदर्श राज्य असं नाव देतो. या आदर्श राज्य अस्तित्वात आणण्यासाठी या आदर्श राज्याचे सूत्र तो एका तत्वज्ञानी राजाकडेच म्हणजे एका बुद्धिमान राजाकडे, बुद्धिमान शासकाकडे या आदर्श राज्याचे सूत्र तो सोपवतो. या आदर्श राज्याचा शासक हा कसा असायला पाहिजे, तर या आदर्श राज्याचा शासक बुद्धिमान असायला पाहिजे, विवेकशील असायला पाहिजे आणि त्याचबरोबर त्या आदर्श राज्याचा शासक प्रामाणिक, कर्तव्यदक्ष, निस्वार्थी आणि न्यायपूर्ण असायला पाहिजे. आता हा प्लेटोचा तत्वज्ञानी राजा बुद्धिमान असायला पाहिजे, त्यासाठी प्लेटोनी बुद्धिमान आणि विवेकशील असायला पाहिजे. त्यासाठी प्लेटोने एक शिक्षणाची व्यवस्था सांगितली आणि या शिक्षणाच्या माध्यमातून प्लेटोचा जो तत्वज्ञानी राजा आहे हा बुद्धिमान होईल, परंतु त्या राज्यामध्ये बुद्धिमान म्हणजे त्या शासकामध्ये बुद्धिमान आणि विवेकशील या गुणासोबतच तो राजा प्रामाणिक पाहिजे होता, निस्वार्थी पाहिजे होता आणि प्रजाहित दक्ष पाहिजे होता. हे जे गुण आहे, हे गुणासाठी त्यांनी मग एक साम्यवादाची संकल्पना सांगितली. म्हणजे प्लेटोच्या आदर्श राज्यातील जो शासक वर्ग आहे आणि सैनिक वर्ग आहे, या सैनिक वर्गासाठी आणि शासक वर्गासाठी प्लेटोनी साम्यवादाची संकल्पना सांगितली. कारण हा शासक वर्ग निस्वार्थी पाहिजे होता आणि प्रामाणिक पाहिजे होता, परंतु या शासकाकडे सत्तेचे सूत्र असल्यामुळे तो शासक वर्ग हा आपल्या राज्याकडे पूर्ण लक्ष न देता तो आपल्या कुटुंबाकडे लक्ष देऊ शकतो. म्हणून या कुटुंबाच्या माह्यातून त्याला दूर ठेवायचं होतं. म्हणून प्लेटोनी या दोन्ही वर्गासाठी म्हणजे एक शासक वर्ग आणि सैनिक वर्ग या दोन्ही वर्गासाठी साम्यवाद सांगितला आहे. आता प्लेटोनी जी साम्यवादाची संकल्पना मांडली, ही साम्यवादाची संकल्पना काही काल्पनिक नाही किंवा नवीन नव्हती. कारण प्लेटोच्या कालखंडातील जे काही नगरराज्य होते, या नगरराज्यामध्ये या प्लेटोच्या आदर्श राज्यातील काही संकल्पना आपल्याला दिसून येतात. म्हणजे त्या काळातील जे स्पार्टा हे जे नगरराज्य होतं, या नगरराज्यामध्ये वयाच्या 7व्या वर्षापासूनच मुलांना तिथलं शासन आपल्या ताब्यात घ्यायचं आणि आपल्या ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या शिक्षणाची, त्यांच्या पालनपोषणाची सर्व जबाबदारी ते राज्य पार पडत होते. आणि त्या नगरराज्यातील जे शासक वर्ग होता, हा शासक वर्ग सरकारी भोजनालयातून जेवण करायचा आणि सरकारी निवासस्थानात तो राहत होता आणि त्यामुळे त्यांच्या सगळ्या दैनंदिन गरजाची पूर्तता राज्य करत असल्यामुळे त्यांना मालमत्तेची गरज वगैरे भागायची नाही. आणि त्याचप्रमाणे जेव्हा शासनकर्ते युद्धासाठी बाहेर जायचे किंवा राजकीय कार्यासाठी जेव्हा बाहेर जायचे, तेव्हा स्वतःच्या पत्नी सुद्धा ते परपुरुषाकडे सोपवत होते. अशा प्रकारच्या काही परंपरा किंवा चालीरीती, काही गोष्टी, काही बाबी त्या तेव्हाच्या नगरराज्यामध्ये होत्या. आणि जे क्रीट नगरराज्य होते, या क्रीट नगरराज्यामध्ये सामुदायिक शेतीची सुद्धा संकल्पना आहे कार्यरत होती. आजही मार्क्सने जो एक म्हणजे सामुदायिक शेतीची संकल्पना काही राज्यामध्ये आपल्याला दिसून येते, ती संकल्पना त्या काळात सुद्धा ती वाली कार्यरत होती.
आता प्लेटोच्या साम्यवादाचं आपण विश्लेषण केल्यानंतर प्लेटोनं जो साम्यवाद सांगितला आहे, तर हा प्लेटोचा जो साम्यवाद आहे हा प्लेटोचा साम्यवाद प्लेटोच्या आदर्श राज्यातील सर्व वर्गासाठी आपल्याला दिसून येत नाही. कारण प्लेटोच्या आदर्श राज्यामध्ये प्लेटोने 3 वर्ग सांगितले आहेत. एक शासककर्ता वर्ग, सैनिक वर्ग आणि एक उत्पादक वर्ग. परंतु प्लेटोने सांगितलेला साम्यवाद म्हणजे प्लेटोने सांगितलेली जी साम्यवादाची संकल्पना आहे, हे प्लेटोच्या आदर्श राज्यातील तिन्ही वर्गासाठी लागू होत नाही. तर प्लेटोची ही संकल्पना फक्त त्या आदर्श राज्यातील शासक वर्ग आणि सैनिक वर्ग या 2 वर्गासाठीच प्लेटोची साम्यवादाची संकल्पना लागू होते. म्हणजे या दोन्ही वर्गांना स्वतःचं कुटुंब राहणार नाही. या वर्गांना विवाह करून किंवा आपण मॅरेज करून, लग्न करून स्वतःची पत्नी आणि मुलं बाळ किंवा आई वडील यांच्यासोबत कुटुंबाच्या माध्यमातून सोबत राहता येणार नाही. आणि या वर्गांना लग्न करण्याचा अधिकार राहणार नाही आणि संपत्ती सुद्धा गोळा करण्याचा अधिकार राहणार नाही. यांच्या जेवण्याची, राहण्याची आणि सगळ्या दैनंदिन ज्या गरजा असतात, ह्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्याचे सगळे जे जिम्मेदार राहील, हे सगळे जिम्मेदार तिथल्या राज्यावर राहील. तर अशा प्रकारचं स्वरूप प्लेटोच्या साम्यवादाचं होतं. या प्लेटोच्या साम्यवादाचं आपण विश्लेषण केल्यानंतर त्याच्या 2 स्वरूपामध्ये त्याचा आपल्याला विभागणी करता येईल. एक संपत्तीचा साम्यवाद आणि एक स्त्रियांचा साम्यवाद. तर पहिला पाहू आपण प्लेटोने सांगितलेला संपत्तीचा साम्यवाद. तर प्लेटोने हा जो संपत्तीचा साम्यवाद सांगितला, हा संपत्तीचा साम्यवाद त्या प्लेटोच्या आदर्श राज्यातील फक्त शासक वर्ग आणि सैनिक वर्ग या 2 वर्गासाठीच लागू होतो. म्हणजे या दोन्ही वर्गांना कुठल्याही प्रकारचा संपत्ती ग्रहण करण्याचा किंवा अर्जित करण्याचा अधिकार राहणार नाही. म्हणजे खाजगी संपत्ती जर नष्ट केली तर हा शासक वर्ग आणि सैनिक वर्ग आहेत, या शासक वर्ग आणि सैनिक वर्गाजवळ कुठल्या प्रकारचा संपत्ती ग्रहण करण्याचा अधिकार जर दिला नाही, तर हा सगळा जो आपला वेळ आहे, हा सगळा वेळ आपल्या राज्यासाठी देईल. आणि त्यांच्या ज्या दैनंदिन गरजा आहेत, या म्हणजे त्यांना संपत्ती ग्रहण करण्याचा अधिकार दिला नाही, तर त्याच्यामुळे त्यांच्या अनेक गरजा असतात. त्या गरजाची पूर्तता करण्यासाठी म्हणजे त्यांच्या जेवणा खावण्याची व्यवस्था, हे सरकारी भोजनालयातून त्यांच्या जेवणाची व्यवस्था होईल. त्यांचा राहण्याचा प्रश्न निर्माण होतो, तर त्यांच्या सरकारी निवासस्थानातून त्याची राहण्याची व्यवस्था होईल. आणि त्यामुळे हा वर्ग पूर्ण निस्वार्थीपणे काम करेल आणि सगळा वेळ आपला तो राज्याकडे देईल. म्हणजे ते राज्य म्हणजे त्याचं कुटुंब राहील आणि त्या राज्यातील सगळी जनता त्याची प्रजा म्हणजे ते सगळे मुलं राहतील. म्हणजेच या राज्याकडे तो एखाद्या पित्याप्रमाणे लक्ष देईल. म्हणून प्लेटोचा जो साम्यवाद आहे, हा प्लेटोचा साम्यवाद शासक वर्गाला संपत्तीपासून वंचित ठेवणारा साम्यवाद म्हणजे सैनिक वर्ग आणि शासक वर्ग या दोन्ही वर्गाला कुठल्या प्रकारच्या संपत्ती ग्रहण करण्याचा अधिकार दिलेला नाही. आता प्लेटोने जो साम्यवादाचा सिद्धांत सांगितला, म्हणजे या दोन्ही वर्गांना कुठल्या प्रकारची संपत्ती गोळा करण्याचा अधिकार राहणार नाही, तर त्याचे 3 आधार सांगितलेत. पहिला आधार सांगितला त्यांनी मानसशास्त्रीय आधार. आता आपण माहित आहे सगळ्यांना की सगळ्यात म्हणजे जगातील सर्व व्यक्तींना एक संपत्तीचा मोह असतो, लोभ असतो आणि तो व्यक्ती सत्तेवर गेल्यानंतर संपत्ती ग्रहण करण्याचा प्रयत्न करतो आणि संपत्ती ग्रहण करण्यासोबतच तो मग स्वार्थी होतो आणि भ्रष्ट सुद्धा बनतो. म्हणजे संपत्ती ग्रहण करण्यासाठी तो कुठल्याही मार्गाचा उपयोग करतो, कारण त्याची स्वतःची पत्नी, मुलं बाळं असतात आणि मुलं बाळं आणि पत्नी असल्यानंतर त्यांच्या कल्याणासाठी किंवा त्यांच्या सुखासाठी तो अधिक संपत्ती गोळा करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून हा एक मानसशास्त्रीय आधार आहे. कुठलाही व्यक्ती हा म्हणजे संपत्ती गोळा करण्याचा प्रत्येक व्यक्तीमध्ये मोह असतो. म्हणून या आधारावर या वर्गाला संपत्ती गोळा करण्याचा कुठला अधिकार राहणार नाही, अशा प्रकारचा साम्यवाद प्लेटोने सांगितला. दुसरा आधार सांगितला त्यांनी राजकीय आधार. कारण आदर्श राज्याचे सूत्र आहेत, या आदर्श राज्याचे सूत्र प्लेटोने शासक वर्गाकडे दिले आणि शासक वर्गाकडे सूत्र दिल्यानंतर सत्ता या शासक वर्गाकडे राहिल्यानंतर ज्याच्या हाती सत्ता असते
त्याच्या हातात अधिकार असतात आणि अधिकार असल्यामुळे त्या अधिकाराच्या माध्यमातून तो अधिकाधिक संपत्ती ग्रहण करण्याचा प्रयत्न करू शकतो आणि त्यामुळे या आदर्श राज्याला धोका पोचण्याचा भीती असते आणि त्यामुळे मग प्लेटोनी राजकीय आधारावर सुद्धा साम्यवादाचं समर्थन केलं. तिसरा आधार आहे तात्विक आधार. तात्विक आधारावर सुद्धा या दोन्ही वर्गाला संपत्ती गोळा करण्याचा अधिकार दिला नाही. याचं कारण असं आहे की या आदर्श राज्याचे सगळे सूत्र शासक वर्गाकडे सोपवले आहेत आणि शासक वर्गाकडे सोपवल्यानंतर शासक वर्ग ह्या पूर्ण प्रजेचा कल्याण करणारा हा राजा आहे आणि राजा असल्यामुळे त्याला आपल्या प्रजेकडे एखाद्या वडिलाप्रमाणे त्यांचं कल्याण करायचं आहे किंवा वडिलाप्रमाणे त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. त्यामुळे या वर्गाकडून सगळ्या प्रकारची संपत्ती ग्रहण करण्यावर किंवा अर्जित करण्यावर प्लेटोनी बंधनं टाकली आहेत. प्लेटोच्या साम्यवादाचं दुसरं स्वरूप आहे स्त्रियांचा साम्यवाद. प्लेटोच्या आदर्श राज्यातील जे शासक वर्ग आणि सैनिक वर्ग आहे यांच्यावर जसे संपत्ती ग्रहण करण्याचा कुठल्या प्रकारची संपत्ती ग्रहण करण्याचा या वर्गाने अधिकार दिला नाही, त्याच पद्धतीनं प्लेटोनी स्त्रियांचा सुद्धा साम्यवाद सांगितला. म्हणजेच या शासक वर्गांना आणि सैनिक वर्गांना विवाह करून लग्न करून स्वतःचे पत्नी आणि मुलं बाळ आणि आई वडील यांच्या सोबत राहून एक स्वतःचं कुटुंब सुद्धा ठेवता येणार नाही. कारण प्लेटोला असं वाटत होतं की कुटुंब ही खाजगी संपत्ती आहे आणि कुटुंब खाजगी संपत्ती असल्यामुळं कुटुंबामुळे जो शासक वर्ग असतो आणि हा सैनिक वर्ग असतो हा आपल्या राज्याकडे लक्ष न देता जास्तीत जास्त वेळ तो आपल्या कुटुंबाकडे आणि आपल्या पत्नीकडे मुलाबाळाकडे आणि आपल्या आई वडिलांकडे जास्तीत जास्त लक्ष देतो आणि आपल्या राज्याकडे तो दुर्लक्ष करतो. त्यामुळे आणि त्या शासक आणि सैनिक वर्गामध्ये स्वार्थी आणि संकुचित भावना निर्माण होते. म्हणजे आपल्या प्रजेकडं लोकांच्या कल्याणाकडे आणि राज्याकडे लक्ष न देताच तो जास्तीत जास्त आपल्या मुलाबाळाकडे लक्ष देत असतो. म्हणजे एक संकुचित भावना आणि स्वार्थी भावना त्या शासक वर्गामध्ये निर्माण होते. म्हणजे प्लेटोच्या आदर्श राज्यातील सगळे जे शासक कर्ते वर्ग आहेत हे सगळे शासक कर्ते वर्ग सगळ्यांचे पती राहतील आणि त्या शासनामधील सगळ्या ज्या स्त्रिया त्या सगळ्यांच्या पत्नी राहतील. म्हणजे प्लेटोनी एक वैयक्तिक कुटुंबाऐवजी त्यांनी एक राज्यरूपी कुटुंबाची संकल्पना मांडलेली आहे. यामुळं स्त्रियांचा हे फायदाच होणार आहे. कारण तेव्हाच्या कालखंडामध्ये स्त्रियांचं जे क्षेत्र होते हे क्षेत्र फक्त मूल आणि चूल यापर्यंतच मर्यादित होतं आणि त्यामुळे स्त्रियांना त्या चूल आणि मूल या कार्यक्षेत्रात त्याला बाहेर काढायचं होतं आणि शासन कार्यामध्ये त्यांना सहभागी करून घ्यायचं होतं. त्याच्यामुळे या साम्यवादाच्या संकल्पनेतून स्त्रियांचे फायदाच होणार होता. आणि स्त्रियांच्या साम्यवादाचं समर्थन करण्यामागचं दुसरं कारण असं होतं की म्हणजे त्या शासक वर्गातील बुद्धिमान आणि जे शारीरिक दृष्टीने जे बलवान पुरुष राहतात आणि स्त्रिया सुद्धा ज्या स्त्रिया आणि पुरुष जे शारीरिक दृष्टीने बलवान आणि बुद्धिमान असतात यांच्या वैवाहिक जीवनातून चांगल्या बुद्धिमान आणि शारीरिक दृष्टिकोनातून बलवान सैनिकांची सुद्धा उत्पत्ती होऊ शकते. यामुळे सुद्धा प्लेटोनी स्त्रियांच्या साम्यवादाचं समर्थन केलं आहे. या शासक वर्गातील जे स्त्री पुरुष आहेत या स्त्री पुरुषाच्या वैवाहिक संबंधातून म्हणजे यांच्या शारीरिक संबंधातून जे काही मुलाचा जन्म होईल ह्या मुलं सर्व राज्यांची मुलं राहतील आणि या मुलांच्या पालन पोषणाची जिम्मेदारी राज्याची राहील.
आणि हे वैवाहिक जीवनासाठी एकत्र आलेले जे स्त्री पुरुष आहेत किंवा शासक वर्गातील आणि सैनिक वर्गातील ज्या काही स्त्रिया आणि पुरुष आहेत, या वैवाहिक जीवनासाठी एकत्र आलेले असतात. ते दीर्घकाळ सुद्धा एकत्र राहणार नाही आणि त्यांची एकमेकांना ओळख सुद्धा राहणार नाही, अशा प्रकारची संकल्पना प्लेटोनी मांडली आहे. आता प्लेटोनी स्त्रियांच्या साम्यवादाची जी संकल्पना मांडली आहे, त्याचे 3 मुद्द्याच्या आधारे त्यांनी समर्थन केलं आहे. पहिला मुद्दा आहे, त्यांनी म्हणजे प्लेटोनी ज्या स्त्रियांच्या साम्यवादाचं समर्थन केलं आहे, त्याचं कारण पहिलं आहे की स्त्रियांचा विकास होतो. याच्यात स्त्रियांचा विकास या करता होतो कारण त्या काळची जी परिस्थिती होती, त्या काळच्या परिस्थितीमध्ये स्त्रियांचं जीवन फक्त घरचे कामं करणं, कपडे धुणं, घराचं देखभाल करणं, मुलांचं पालन पोषण करणं, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं आणि घरचे सगळे कामं, स्वयंपाक करणं, धुणे भांडी, हे सगळे कामं स्त्रियांनी करायची. त्याच्यामुळं स्त्रियांचं जे कार्यक्षेत्र होतं, हे स्त्रियांचं कार्यक्षेत्र फक्त चूल आणि मूल या पर्यंतच मर्यादित होतं आणि स्त्रियांना राज्यकारभारात संधी घेण्याची कुठल्या प्रकारचा अधिकार नाही होता. त्यामुळे प्लेटोनी जी ही साम्यवादाची संकल्पना मांडली, या साम्यवादाच्या संकल्पनेतून स्त्रियांना चूल आणि मूल यापासून बाहेर काढायचं होतं आणि एक शासन कारभारामध्ये स्त्रियांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न प्लेटोचा होता. त्याच्यामुळे या संकल्पनेतून स्त्रियांचा विकासच होणार आहे, असं प्लेटोचं मत आहे. दुसरं जे कारण सांगलं प्लेटोनी, सुयोग्य संतती. कारण त्या काळातले जे युद्ध होते, हे युद्ध सहसा सैनिकांकडून, म्हणजे प्रत्यक्ष सैनिकांकडून लढल्या जात होते आणि त्यामुळे जे सैनिक वर्ग पाहिजे होता, हा सैनिक वर्ग बलवान पाहिजे होता, शक्तिशाली पाहिजे होता आणि शक्तिशाली आणि बलवान सैनिक होण्यासाठी आणि बुद्धिमान शासक निर्माण होण्यासाठी प्लेटोनी ही साम्यवादाची संकल्पना सांगितली. कारण त्या काळची जी विवाह संस्था होता, त्या काळची विवाह संस्था असे बलवान सैनिक आणि बुद्धिमान शासक निर्माण करण्यासाठी अयोग्य होती. तर म्हणून प्लेटो म्हणते की समाजातील, म्हणजे त्या आदर्श राज्यातील जे बलवान आणि जे बुद्धिमान स्त्री पुरुष असतात आणि या बलवान आणि बुद्धिमान स्त्री पुरुषांच्या वैवाहिक जीवनातून जे संतती निर्माण होणार आहे, का ज्या मुलाची प्राप्ती होणार आहे, हे मुलं सुद्धा तेवढेच बुद्धिमान आणि शारीरिक दृष्टीने बलवान आणि शक्तिशाली राहतील. त्यामुळे तेव्हाची जी विवाह संस्था होती, ह्या तेव्हाच्या विवाह संस्थेमध्ये बदल घडवून आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मुलांचे योग्य संगोपन. तिसरा आधार जो सांगितला, मुलांचे योग्य संगोपन, म्हणजे मुलं जन्मल्यानंतर त्या मुलाची सगळी जिम्मेदारी राजा घेईल, म्हणजे राज्य घेईल आणि राज्यानं त्या सगळ्या मुलाची जिम्मेदारी घेतल्यामुळे काय होते की त्या मुलांचं योग्य देखभाल होते, पालन पोषण होते आणि शिक्षणाचा खर्च, सगळ्या सुख सुविधा राज्याकडून पुरवल्या जातात. कुठल्या प्रकारचा भेदभाव होऊ शकत नाही. कारण गरीब घरी जन्माला येणारे मुलं आणि श्रीमंत घरी जन्माला येणारे मुलं, यामध्ये गरीब घरी जन्माला येणाऱ्या मुलाचं पालन पोषण आई वडील ठीक पद्धतीने करू शकत नाही आणि त्यांच्या ज्या सगळ्या सुख सुविधा आहेत त्या सुद्धा पूर्ण करू शकत नाही. परंतु श्रीमंत घरी जन्माला येणारे जे मुलं आहेत, त्यांच्या जन्मानंच त्यांना सगळे अधिकार त्यांना प्राप्त होतात आणि त्यांच्या सगळ्या सुख सुविधा त्यांचे आई वडील पूर्ण करू शकतात. परंतु या सगळ्या सुख सुविधा गरीब घरचे आई वडील त्यांना देऊ शकत नाही. म्हणून समाजातील सगळ्या मुलांना समान सुखसुविधा पुरवण्यासाठी आणि त्यांच्या योग्य पालनपोषण करण्यासाठी प्लेटोने ही साम्यवादाची संकल्पना सांगितली. आपण आता पुढच्या भागामध्ये आपण प्लेटोच्या साम्यवादावरील टीका पाहू.